नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकेपिळे. मित्रांनो, दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी फिरते वाहन दुकान योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना 3 चाकी वाहन जे आहे ते मोफत मिळणार आहे. यासाठी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला evehicle.from.mshfdc.com.in या वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. इथे आल्याच्यानंतर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला फॉर्म भरण्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहे. या सविस्तर पाहून घ्या. त्यानंतर आपल्याला रजिस्टर आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि सर्वात अगोदर आपला जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथं टाकून सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सेंड OTPवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता OTP हॅज बीन सेंट युअर मोबाईल नंबर. मोबाईलवरती आलेला OTP तुम्हाला इंटर OTP या रकान्यात टाकायचा आहे आणि सबमिट OTPवरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्यासमोर हा फॉर्म ओपन होईल. सर्वात अगोदर याच्यामध्ये तुम्हाला आता वैयक्तिक माहिती भरायची आहे, ज्यामध्ये सर्वात अगोदर अर्जदाराचं नाव येणार आहे, फर्स्ट नेम. त्यानंतर मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलाचं नाव तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. आणि शेवटी लास्ट नेम म्हणजेच आडनाव टाकायचं. त्यानंतर आईचं नाव टाकायचं आहे, आईचं फर्स्ट नेम, आईचं मिडल नेम आणि शेवटी लास्ट नेम म्हणजेच आडनाव. त्यानंतर जन्मतारीख निवडायची मित्रांनो. या कॅलेंडरमध्ये तुमची जी जन्मतारीख असेल ती इथून निवडून घ्या. भ्रमणध्वनी ऑटोमॅटिकली आलेला आहे मित्रांनो, आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस टाकला होता, त्यामुळे इकडे यायचं आहे. चूज फाईलवरती क्लिक करून आपल्याला इथं फोटो अपलोड करायचा आहे मित्रांनो. 15 KB ते 100 KB आपला फोटोग्राफ असणं आवश्यक आहे. जर का मित्रांनो तुमची फोटोग्राफ जास्त असेल किंवा कमी असेल तर मी तुम्हाला ही वेबसाईट देतो, याच्यावरती यायचं आहे. इथं सिलेक्ट इमेजवरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ती इथं निवडून घ्यायची आहे. यानंतर इथं अपलोड झाल्याच्यानंतर पाहू शकता मित्रांनो, आपली जी साईज आहे ओरिजिनल ती 16 KB आहे आणि कॉम्प्रेस होऊन 10 KB झालेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला इथं 15 KBची वरती पाहिजे. त्यासाठी मित्रांनो आपण इथे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला वरती इथं 40% दिलेलं आहे. याला स्क्रोल करायचं आहे मित्रांनो. पुढे स्क्रोल केल्याच्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता प्रोसेसिंग होत आहे. प्रोसेसिंग झाल्याच्यानंतर आपण इथे पाहू शकता मित्रांनो, जी साईज आहे ती पाहू शकता. ओरिजिनल जी आहे ती 16 आणि त्या अगोदर इथं पाहू शकता 10 होती, आता 45 झालेली आहे. अप्लाय करायचं आहे मित्रांनो आणि डाउनलोड इमेजवरती क्लिक करून इथं इमेज अपलोड करून घ्यायची. पाहू शकता सक्सेसफुली अपलोड झालेली आहे. आता याच्यानंतर आपल्याला आपले साईनसुद्धा अशाच प्रकारे अपलोड करून घ्यायचे आहे मित्रांनो. जर का साईज कमी जास्त असेल तर या पोर्टलवर जाऊन तुम्ही करू शकता. आता अशाच प्रकारे मित्रांनो आपण इथं सिग्नेचरसुद्धा अपलोड करून घ्यायची आहे. सिग्नेचरची साईज पाहू शकता 3 KB ते 30 KB असणं आवश्यक आहे मित्रांनो. पाहू शकता सिग्नेचरसुद्धा सक्सेसफुली अपलोड झालेली आहे. खाली स्क्रोल करा. इथे तुम्हाला तुमचा ईमेल ID विचारला जाईल, ईमेल ID टाका. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल ऑदर जे असेल ते इथे टाका. त्यानंतर खाली रक्तगट विचारले जाईल. इथे तुम्हाला रक्तगट दिलेला आहे, जो तुमचा रक्तगट असेल त्यासमोर तुम्हाला टिक करायची आहे. त्यानंतर तुम्हाला आता कास्ट कॅटेगरी विचारली जाईल, ज्यामध्ये तुम्ही इथं जनरल जर असेल मित्रांनो तर तुम्हाला कास्ट अपलोड करायची गरज नाही. अन्य कास्ट जर निवडली तर तुम्हाला इथं तुमचं कास्ट सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करावं लागणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे कास्ट निवडून घ्या. जर का ओपन असेल तर इथं कास्ट जातीचं सर्टिफिकेट अपलोड करायची गरज नाही. जर तुम्ही अन्य कॅटेगरी निवडली तर तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. तर इथं चूज फाईलवरती क्लिक करून ते सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे अपलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो. जिथे कुठेही तुमची फाईल सेव्ह असेल अशा प्रकारे निवडा आणि सक्सेसफुली अपलोड झालेली आहे. खाली यायचं आहे व्यवसाय स्क्रीन निवडायचे आहे मित्रांनो. यामध्ये पाहू शकता रिक्षा फॉर पॅसेंजर्स, त्यानंतर कार्ट फॉर कार्गो, कार्ट फॉर फ्रूट आणि व्हेजिटेबल्स आणि कार्ट फॉर आईस्क्रीम किंवा ऑदर. ज्या श्रेणीची तुम्हाला रिक्षा हवी आहे ती इथं तुम्ही टाकून घ्या मित्रांनो. त्यानंतर आता वैवाहिक स्थिती विचारली जाईल, मॅरिड अनमॅरिड जे असेल ते तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मॅरिड जर का केलं मित्रांनो तर तुम्हाला विवाहित असले तर तुम्हाला पतीचे किंवा पत्नीचं संपूर्ण नाव इथं द्यावं लागेल. ते नाव इथं टाकून घ्या. त्यानंतर इथं अर्जदाराच्या पालकाचे किंवा सहायकाचे जे नाव असेल ते टाकून घ्या. त्यांचा मोबाईल नंबर इथं टाकून घ्या. अर्जदाराचे पालकासोबतचं नातं काय आहे ते टाका. फादर असेल तर फादर, मदर असेल तर मदर, वाईफ, हजबंड, ऑदर जे असेल ते इथं तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर शैक्षणिक अर्हता विचारली जाईल. प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी, डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएट असेल तर ग्रॅज्युएट टाकून घ्या. जे असेल तुमची शैक्षणिक पात्रता ती टाका. त्यानंतर निवासाचा तपशील विचारला जाईल आणि त्यामध्ये आपल्याला आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का असं विचारलं जाईल. तर सर्वात अगोदर आपल्याला येस करायचं आहे आणि येस केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं डोमिसाईल अपलोडसुद्धा करावं लागतं. इथं आदिवासी प्रमाणपत्र विचारलं जाईल. चूज फाईलवरती क्लिक करा आणि आपलं डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे तिथं अपलोड करून घ्या मित्रांनो. पाहू शकता सक्सेसफुली अपलोड झालेला आहे डोमिसाईल. सध्याचा पत्ता जो आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला पोस्ट विचारलं जाईल. तुमचं जे पोस्ट असेल ते पोस्ट निवडा. राज्य ऑटोमॅटिकली इथं आलेलं आहे. डिव्हिजन म्हणजे विभाग निवडायचा आहे मित्रांनो. आपण ज्या विभागामध्ये येतात तो विभाग आपल्याला निवडून घ्यायचा आहे.
त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे मित्रांनो. आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा. आपला तालुका टाकून घ्या. त्यानंतर आपल्या गावाचं नाव इथं टाकायचं आहे आणि पोस्टल पिनकोड जो असेल तो टाकून घ्यायचा आहे. खाली तुम्हाला कायमचा पत्ता विचारला जाईल. वरचा पत्ता सध्याचा आणि कायमचा पत्ता सेम असेल तर सेम ॲज अबववरती क्लिक करायचं. ऑटोमॅटिकली वरचा पत्ता जो आहे तो इथं येऊन जाईल. खाली आता याचं आल्याच्यानंतर निवासी असल्याचा पुरावा द्यायचा आहे. त्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, राशन कार्ड, वोटर कार्ड, पासपोर्ट इत्यादी कुठलंही डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता मित्रांनो. आणि जे डॉक्युमेंट दिलं ते तुम्हाला अपलोडसुद्धा करावं लागणार आहे. अपलोड करण्यासाठी मित्रांनो चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. चूज फाईलवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो जे डॉक्युमेंट तुम्ही निवडलेलं आहे ते तुम्ही इथून अशा प्रकारे सक्सेसफुली अपलोड करून घ्या. पाहू शकता सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. आता दिव्यांगाची माहिती विचारली जाईल. आपल्याकडे दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र आहे का? तर इथं यस करायचं आहे मित्रांनो. इथं दिव्यांगाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि दिव्यांगाचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोडसुद्धा करावं लागणार आहे. चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि दिव्यांगाचं प्रमाणपत्र जे आहे ते इथं अपलोड करून घ्यायचं आहे. पाहू शकता सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला UDID क्रमांक विचारला जाईल. जो कायमस्वरूपी आहे किंवा तात्पुरता आहे. जसा असेल तुम्ही तसा निवडून घ्या. तुमच्या UDID कार्डवर तुम्हाला दिलेला असेल. परमनंट असेल तर परमनंट निवडा. त्यानंतर आता तुम्हाला UDID क्रमांक कार्डाचा जो क्रमांक आहे तो विचारला जाईल आणि UDID क्रमांक तुम्हाला तिथं अपलोडसुद्धा करावा लागणार आहे. अपलोड करण्यासाठी चूज फाईलवरती क्लिक करा आणि UDID कार्ड जिथं ठेवलेलं असेल ते अपलोड करून घ्या. पाहू शकता सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. आता खाली स्क्रोल करा. खाली आल्याच्यानंतर तुमचं दिव्यांगाची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी निवडा. कमीत कमी 40 हवी आहे मित्रांनो. आणि दिव्यांगाचा प्रकार जो असेल, अस्थिव्यंग असेल, मुक्त असेल, पक्षाघात असेल, जो असेल तुमचं अपंगत्व ते तुम्ही निवडून घ्या. सर्टिफिकेटवर तुम्हाला दिसेल. तुम्हाला जन्मतः दिव्यांगत्व आहेत का? असेल तर येस करा, नसेल तर नोवरती क्लिक करा आणि कधीपासून झालं ते टाकून घ्या. दिव्यांगाचं क्षेत्र कोणतं आहे? हाताला आहे, पायाला आहे, डोळ्याला आहे, जिथं असेल तिथे निवडून घ्या. रोजगाराची सद्यस्थिती काय आहे? अनएम्प्लॉय आहे किंवा एम्प्लॉयड आहे ते तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर आपण शासकीय, निमशासकीय मंडळी याचे कर्मचारी आहात का? असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर आपण APL, BPL दारिद्र्य रेषेच्या खाली आहात का? ते तुम्ही इथं निवडून घ्या. त्यानंतर लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न किती आहे ते इथं टिक करायचे आहे. त्यानंतर लाभार्थ्याचं जे ओळखपत्र आहे, ओळखीचा पुरावा द्यायचा आहे. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, राशन कार्ड, वोटर कार्ड किंवा आधार कार्ड कुठलाही पुरावा तुम्ही इथं देऊ शकता मित्रांनो. जो पुरावा निवडल्याच्यानंतर तुम्हाला तो अपलोडसुद्धा करावा लागणार आहे. चूज फाईलवरती क्लिक करा आणि जो पुरावा तुम्ही निवडलेला आहे तो ते तुम्ही अपलोड करून घ्या. पाहू शकता सक्सेसफुली अपलोड झालेला आहे. आता तो निवडलेला पुरावा जो आहे त्याचं ओळखपत्र क्रमांक द्यायचा आहे आणि खाली आधार क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे. अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील द्यायचा आहे. सर्वात अगोदर खातेधारकाचं नाव टाका, खाते क्रमांक, त्यानंतर बँकेचं नाव, बँकेचा IFSC कोड, शाखा कुठली आहे ती शाखा टाका. त्यानंतर शाखेचा कोड टाकायचा आहे आणि मित्रांनो खाली यायचं आहे. खाली तुम्हाला बँकेचं पासबुकसुद्धा अपलोड करायचं आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो 10 KB ते 500 KB पर्यंत इथं तुम्ही पासबुक अपलोड करू शकता. पाहू शकता सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला अर्जदाराचे प्रतिज्ञापत्रसुद्धा इथं जोडावं लागणार आहे. प्रतिज्ञापत्रासाठी क्लिक क्लिक करा आणि हे प्रतिज्ञापत्र तुम्ही इथं मित्रांनो याची प्रिंट काढा, सविस्तर भरा. त्यातच तुम्हाला खाली सहीसुद्धा करायची आहे आणि स्कॅन करून मित्रांनो तुम्हाला ते अपलोड करायचं आहे किंवा फोटोसुद्धा काढून घेऊ शकता. पाहू शकता मित्रांनो चूज फाईलवरती क्लिक करायचं आणि अर्जदाराचं जे प्रतिज्ञापत्र आहे जिथे कुठे सेव्ह करून ठेवलेले असेल ते तिथून अपलोड करून घ्या. सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. आता खाली यायचं आहे. खाली तुम्ही कोणता व्यवसाय करण्यास इच्छुक आहात ते द्यायचं आहे. खाद्यपदार्थ, किरकोळ, स्वतंत्र व्यवसाय, वाहतूक किंवा अदर कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही त्याच्यापुढे तुम्हाला टिक करायचं आहे. खाली तुम्हाला डिक्लेरेशन इथं दाखवले जाईल मित्रांनो. सविस्तर बघा. खाली या योजनेच्या अटी आणि शर्ती तुम्हाला इंग्रजी आणि मराठीतून दाखवल्या जाईल. त्यानंतर टर्म अँड कंडिशन बॉक्समध्ये टिक करा आणि सेव्ह अँड ड्राफ्टवरती क्लिक करायचं. तुमचा फॉर्म सक्सेसफुली सेव्ह अँड ड्राफ्ट होऊन जाईल. खाली येऊन सबमिटवरती क्लिक करा. सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता युअर रजिस्ट्रेशन हॅज बीन सक्सेसफुली डन. त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दाखवला जाईल. रजिस्ट्रेशन केव्हा झालेलं आहे ती तारीख दाखवली जाईल. खाली तुम्हाला PDF म्हणून एक ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा आणि या अर्जाची PDF तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता किंवा मित्रांनो याची प्रिंटसुद्धा मारू शकता. आता या अर्जाचं स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा या वेबसाईटवर यायचं आहे. ट्रॅक स्टेटसवरती क्लिक करायचं. इथे तुमचा भेटलेला ॲप्लिकेशन नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर ट्रॅकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ट्रॅकवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या अर्जाचं जी स्टेटस आहे ते तुम्हाला दाखवलं जाईल. ॲप्लिकेशन नंबर, ॲप्लिकेशन डेट, करंट स्टेटस जे आहे सध्या पेंडिंग दाखवत आहे. फर्स्ट नेम, मिडल नेम, जेंडर, कास्ट वगैरे तुम्हाला संपूर्ण तुमची माहिती दाखवली जाईल. जर का या फॉर्मची तुम्हाला पुन्हा एकदा PDF हवी असेल तर जनरेट PDF वरती करून तुम्ही या फॉर्मची PDF घेऊ शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.